अरे काय झालं? काय झालं? अरे काय झालं? अरे काय झालं? खूप दुखतंय. सांभाळायला. अरे काय करू? अरे सांभाळायला. अरे बघू काय झालं? अरे असं काय करतोय हा? काय झालं? काय झालं? अरे तुम्ही याला इस्पितळामध्ये घेऊन जा. रात्री याने काहीच खाल्लं पिल्लं नव्हतं म्हणून त्याच्या पोटामध्ये दुखतंय. तुम्ही समजे जा, खा पी मजा करा. जा रामजी जा. अरे रामजी, अरे आता तर शरम कर. बघ तुझ्या शहाणपणामुळं तुझ्या समाजातल्या लोकांचे काय हाल होत आहेत ते. यांना वैद्याकडे घेऊन जाऊया. हात नको लावू रामजी. पुढे नको येऊस. हे समद तुझ्यामुळे झालंय. तू तुझ्या हट्टीपणामुळे समद्यांना मारून टाकशील. अरे कमीत कमी तुम्ही तरी त्याला वैद्याकडे घेऊन जा. कुठं नाही जायचं मला. कुठं नाही जायचं. मग भले मी मेलो तरी चालेल. मी कुठे नाही जाणार. पण याला काय अर्थ आहे? हाच तो अर्थ आहे. जर तुझी आणि तुझ्या बापाची जिद्द आहे तर मग आम्हा समजांची जिद्द आहे. काय भावांनो? जर तुला वाटत असेल का हे समजा चांगलं व्हावं तर सांग आपल्या इदवा बहिणीला काय इदवा बाईचे समजे संस्कार कर म्हणून. कळलं? भीमा आता उत्तर दे यांना. स्वतःची भ्रत जपायला तू आता यांचा जीव घेणार आहेस? जाणून बुजून एका अशा गोष्टीला कारण बनवून स्वतःचं म्हणणं खरं करणं दुसऱ्यांचा फायदा घेणं असतं. आणि तुम्ही आमचा फायदा नाही घेऊ शकत. या समद्यांच्या हट्टापायी तुम्ही म्हणून जाल. चला उपचार करूया. मी कुठे बी नाही जाणार. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मी तुम्हाला त्रास देतो या तर काही करू नका. हे बघा, तुमच्या मागण्या तुमचं उपोषण एका बाजूला बरोबर आहे, पण असं आजार येऊन मरणं काय हुशारीच आहे. बाळा बरोबर बोलतोय. असं तडपडत आपला जीव देणं काही हुशारीचं काम नाहीये. पुरंजन, आता भित्रेपणा असो का बहादुरी ते आम्हाला माहित नाही. आम्हाला फक्त एवढं माहिती आहे का ह्यो भीमराव जो मोठ्या मोठ्या गोष्टी हाकलत होता आणि आपल्या समाजासाठी जगण्या मरण्याच्या गोष्टी करत होता आणि आता जेव्हा वेळ आली तर घरात लपून बसलाय आणि सोडलं सगळ्या समाजाला वाऱ्यावर. भावांनो, मी तर हे म्हणतोय की हा आगाऊ भीमराव यामुळे तुमच्या सगळ्यांच्या जीवाची पर्वा करत नाहीये, कारण तुम्ही लोकांनी त्याला आपल्या समाजाचा प्रतिनिधी नाही केलं म्हणून. आणि हा या संपूर्ण समाजाचा अपमान आहे. चला पंडितजी. कुणी असं नका समजू की आम्ही या त्रासामुळे समजे निघून जाऊ. जर गरज पडली ना तर एक एक करू आम्ही जीव देऊ. हा रामजी, आम्ही कुठेच नाही जाणार. असं तर हे सगळे मरून जातील. गोपाळ कुठे दिसत नाहीये, त्यालाच जाऊन सांगावं लागेल. तोच काहीतरी उपाय सांगेल यापासून वाचण्याचा. जा रामजी जा. महाराज, ते औषध टाकून पोटाचं दुखणं वाढवलं, पण तरीही त्या भीमराववर आणि त्याच्या कुटुंबावर कुठलाही दबाव निर्माण झाला नाही जो व्हायला हवा होता. वय महाराज, भीमचे विचार जरा बी हलत नाहीये. आता तुम्हीच सांगा काय करायचं आम्ही. आता तर फक्त पोटदुखी सुरू झालेली आहे. आता हळूहळू त्याची तब्येत आणखी खराब होईल. त्याची अवस्था आणखीन गंभीर होईल. आता बघूया भीमराव आणि त्याचा परिवार या सगळ्यातून वाचतो ते. म्हणजे ही या लोकांची युक्ती होती. मी आता जाऊन गोपाळला सांगतो. गोपाळ, 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 लवकर चल.
आपल्या जातीच्या एका काकांच्या पोटात लय दुखायला लागलंय बघ. ही महाराजांनी स्पृश्य जातीच्या लोकांची चाल आहे आणि त्यांच्या चालीत समधे अडकलेत. गोपाळ, तू तर आपल्या जातीचा शुभचिंतक आहे ना. या समस्येचं समाधान काढ. तू जाऊन समध्यांशी बोल. समधे जण तुझं लय ऐकतात. गोपाळ, चल बोल समध्यांशी. मनासारखा निकाल लावण्याचा कुठलाही मार्ग चुकीचा नसतो बाळादादा. आणि हे सर्व केल्याने तुझा भाऊ भीम आणि तुझे बाबा जर आपलं ऐकणार असतील तर मग यात वाईट काय आहे? नाही, हे चुकीचं आहे. जर ते काका मेले तर त्याचा कलंक आमच्या परिवारावर नेहमीसाठी राहील. अरे बाळादादा, तू एवढा भावुक का होत आहेस? आणि मोठ्या मोठ्या लढाईमध्ये छोटे मोठे बलिदान तर द्यावेच लागतात ना. ही कुर्बानी मी नाही देऊ शकत. मी आता जातो भीम बाबा आणि समध्यांशी बोलतो. अरे बाळादादा, थांब ना. बाबा, बाबा, बाबा. हे बाळाला काय झालं? बाबा, बाबा. बाळा, काय झालं? बाबा, बाबा, यांचं पोट यासाठी दुखतंय कारण यांच्या जेवणात काहीतरी मिसळलं होतं. काय? आणि हे महाराजांच्या सांगण्यावरून झालंय. अय बाळा, तुझं डोसकं खराब झालंय का? भावांनो, बघताय ना तुम्ही कशी आपल्या कुटुंबाची चूक लपवण्यासाठी महाराजकडे बोट दाखवतायत. असं? मग ठीक आहे. हा जो राहिलेला प्रसाद आहे याला वैद्यांकडे घेऊन जाऊ. मग वैद्यच सांगतील तेव्हा आपल्याला कळेल काय खरं आहे आणि काय खोटं. आता घेऊन जा ना. दाखवते असनी. आम्ही भीतो काय काय? तू या समध्यांचा प्रतिनिधी आहेस. यासनी वैद्यांकडे घेऊन जा आणि तुम्ही समधे बी जा. असं उगाच हट्ट करण्यात काय बी उपयोग नाही आहे. उगाचच हट्ट नाहीये भीमराव. महाराजांनी जर यांना औषध दिलं हा चौकशीचा मुद्दा असू शकतो. पण चौकशीचा मुद्दा हा नाही आहे की हा माणूस त्रास सहन करत होता आणि त्रास सहन करत आहे. आणि ही जी लोक इथे उभी आहेत ती महाराजांच्या सांगण्यावरून नाहीयेत, उलट स्वतःहून आहेत. त्यांना जे मांडायचं आहे ते स्वतः मांडत आहेत. त्यामुळे कुठल्याही कारस्थानाचं कारण सांगून त्यांच्या भावनेला कमजोर करण्याचा प्रयत्न करू नकोस भीमराव. असं वाटतं हा बेशुद्ध झालाय. गोपाळ, तुझ्या अशा वागण्यानं हा मरून जाईल बघ. लवकर कोणीतरी पाणी घेऊन या. जा. नाही, कुणी नाही जायचं पाणी आणायला. हा आमचा भाऊ आहे आणि कुठल्याही प्रकारे आम्ही हे उपोषण थांबवणार नाही. आम्हाला बघायचंय रामजी आणि भीमराव यांच्यामधली संवेदनशीलता. हे बघा, आता हे समध करण्याची वेळ नाहीये. तुम्ही यासने लवकर वैद्यांकडे घेऊन चला. मग तुम्हाला उपोषण करायचंय करा. आम्ही तुमच्या विरोधाचा सन्मान करतो. नंतर आपण आपापसात भांडू. पण आता याला वैद्याकडे घेऊन जाणं जास्त गरजेचं आहे. नाही रामजी, कुठल्याही लढाईमध्ये विराम येणं योग्य नसतं. आता जे होईल ते होईल. आणि गोष्ट सुद्धा अगदीच साधी आहे. एक तर आपल्या बहिणीकडून ती पूजा करून घे, नाहीतर मग मरू दे त्या माणसाला आणि या पापात भागीदार तू असशील. अशा परिस्थितीत ह्या मेला जरी तरी कुणाला काय बी फरक पडणार नाही. आणि अशा वेळेला पर्यायांवर बोललं पाहिजेच. असा कुठला पर्याय तुमच्या समोर असू शकतो जो ही समस्या सोडवेल? गोपाळ, विश्वासराव गेल्यानंतर तू या जातीचं नेतृत्व करतोयस. समजाव आपल्या लोकांना. गोपाळ, ही गोष्ट नीट लक्षात ठेव की तो भीमराव स्वतःच्या पूर्ण परिवारासोबत या गावातून निघून गेला पाहिजे. त्यामुळेच
संधी मिळताच काम पूर्ण करून टाक. मग का नाही भीमराव, तू आणि तुझ्या कुटुंबानं गाव सोडून निघून जावं? तुम्ही निघून गेलात तर तुम्ही या समाजाचा भाग राहणार नाहीत आणि तुमच्या कुठल्याही कर्म आणि कुकर्माचा परिणाम इथल्या लोकांवर होणार. हो, तुमच्या जाण्याचं दुःख तर नक्कीच होणार, पण आपल्या अस्तित्व आणि सामाजिक परंपरांना वाचवण्यासाठी बरेचदा आपल्या दुःखांना सहृदय सहन करायला पाहिजे. अत्यंत चांगला मार्ग आहे. मला तर वाटतं या पापी लोकांच्या जाण्यानं या गावात अजून शांतता वाढेल. वा गोपाल वा, काय मार्ग काढलाय. आम्ही समधे गोपालचं समर्थन करतोय. काय भावनो, तुम्ही सरळ सरळ का नाही सांगत की आम्ही सातारा सोडून निघून जावं? तू जे काही बोलतोयस ती आमची इच्छा असू शकते, हे सत्य आम्ही नाकारत नाही आहोत. परंतु रामजी, परिस्थितीनुसार सुद्धा हेच घडायला हवं ना. तुम्ही लोक ठरवून घ्या की काय करायचं आहे. इथंच राहू, सोबत राहूया. अगं पण हे चुकीचं आहे. चूक बराबर मला नाही माहित. आपण इथंच राहूया. मग ठीक आहे, आम्ही हा सातारा सोडून निघून जाऊ. पण आधी यांना वैद्यांकडे तरी घेऊन जा. कमीत कमी माझ्या आत्याला हे तरी करावं लागणार नाही ना, जे तुम्ही समजे त्यांच्याकडून जबरदस्ती करून घेऊ इच्छिता. आपण कुठे जायचं की नाही जायचं हे सांगणार तू कोण आहेस? बाळा दादा, तुला नसेल यायचं तर नको येऊस. तू इथंच राहू शकतोस. तसं बी तुला आता हा समाज जास्त प्रिय वाटू लागलाय. हे असं कसं बोलतोयस तू भीम? नाही काका, आता हाच पर्याय उरलाय. रामजी, तूच समजावू ना याला. नाही पुरंचन, भीम बरोबर तर बोलतोय. आता साताऱ्यामध्ये आमचं तर असं कोणीच नाहीये, आणि दुःख या गोष्टीचं आहे की आमच्या सोबत तू नाही आहेस. असंच मी याला इस्पितळात घेऊन जातो. जसाच ठीक होईल तसंच आम्ही सातारा सोडून जाऊ. आनंद, जा गोधडी घेऊन ये. बाबा, झालं एकदाचं काम फत्ते. आता रामजी आणि भीमरावाचं जीवन साताऱ्यात
तुळसा तुळसा हे काय करतेस बाळा? काय करतेस तू? तुळसा काय करते? सगळं तोडून टाकते. इतक्या मेहनतीने समद बनवलं होतं, पण हे गाववाले त्यांना असं वाटतं की आपण हे समद सोडून जावं. आणि बाबा आणि भीमनी हे समद ऐकलं. मग काय करू मी? समद तोडून टाक. थांब ग बाय, थांब जरा. काय बी इथून कुठं बी जाणार नाही आहे. समद तोडून टाकणार मी. समद पर इथून कुणाला बी काय बी नेऊ देणार नाही. काय बी नाही देऊ देणार. अगं पर तुळसा, याने काय होणार आहे? तेच तर मला माहित करून द्यायचंय की आपण सातारा सोडल्या ना कोणाला काय मिळणार आहे. जिथं आपण जाऊ तिथं काही त्रास होणार नाही. तिथं येतील तर पाहून घेऊ, पण आता आपण साताऱ्यामध्ये नाही राहायचं. जर हिथंच काय करू शकत नाही तर तिथं जाऊन काय करणार? गब्बस, काय खुळ्यावानी बोलत आहे तू? उगाच नाही, बरोबर बोलते ती. काय बरोबर बोलत आहे? अरे सांग ना, काय बरोबर बोलत आहे? तू तर मध्ये बोलूच नकोस. समजा तुझ्यामुळे होत आहे. माझ्यामुळे होत आहे? अरे भीममुळे सुद्धा होऊ शकतं ना. पर तू तर त्याचं नाव घेणार नाहीस, कारण तू त्याच्या बाजूने बोलतो. मला ठाव आहे तो बरोबर आहे, तर कशापाई घेऊ त्याचं नाव? अरे मला लाज वाटते तुला मोठा भाऊ म्हणताना. तुला तर भीमचे पाय धुवून ते पाणी प्याया पाहिजे, पर तुझ्यासारख्या माणसाला हे समजा कुठं समजेल? आनंद, जास्त बोलतोयस तू. जास्त नाही बोलत आहे. जेव्हा तू संकटात होता तेव्हा भीमनच वाचवलं होतं ना. हे मित्र हे तर 2 दिवसापासूनच भेटलेत ना. पर या आधी तर भीमच होता ज्याने तुझी गाववाल्यापासून रक्षा केली होती. पर तुला हे समज कुठं आठवत असणार. जा तू, जा जा तू. अरे जा ना. तू मला जायला सांगतो? हा, स्वतः डरपो काय सांग मला बोलतोयस तू? वय मी हाकलून लावणार तुला. इथं जेवढं बी उभी आहेत ना समधे हाकलून लावणार, कारण कामच तसं केलंस बाळा दादा. मोठ्या भावावर हात उचलला तू. मग तू का मारलं? तुला तर आनंद, मोठ्या भावावर हात उचलतो झालं एक. हा, तू का मारलं? मग तू का मारलं मला अरे सांग? तुम्हा दोघांपैकी कोणी मी मला नाही थांबवायचं. जी समस्या आहे त्याचं निवारण आम्ही काढणार. त्याला जायचं ना, त्याला जा. हा? बाळा तुला जे बोलायचे माझ्याशी बोल, त्यांना नको बोलू. आनंद बा, का बांधताय तुम्ही? सोडा मला. आनंद बा, गोपाळ तू तरी सोडवूयास नी. हे दोघांमधलं आपापसातलं भांडण आहे. भांडू दे त्यांना. जो जिंकेल त्याला हा समाज सन्मान देईल. आनंद बा, सोडा तुम्ही त्यांना. मारा मारा, अजून मारा, अजून मारा, अजून मारा. आनंद, सोडा. काय चाललंय तुमचं? तुम्हा दोघांना लाज नाही वाटत? हे असे जनावरांप्रमाणे लढताय ते? का भांडण होता? बाळदादा बोलत होता सातारा सोडून कोणी बी नाही जायचं. वय मी बोललेलो बाबा, असं आपण समस्येपासून किती वेळ पळत राहायचं? जी समस्या आहे त्याच्याशी लढायचं आणि काहीतरी निवारण काढायचं. बाळा, मी तुला आधी पण सांगितलं होतं आणि आता मी सांगतोय, सकाळच्याला आपण सातारा सोडून निघून जायचं आणि तू मला नाही थांबवायचं. बाळा दादा, जर तुला नसेल यायचं तर नग येऊस. आम्ही तुला कुठं बोललो आहोत की चल म्हणून, जे तुला एवढा राग येतोय? वय बरोबर आहे. आता तुला समजत नाही की या समस्येचं निवारण कसं काय करायचं ते? तर म्हणतो इथून निघून जाऊया. चला बाबा निघून जाऊया. आधी तर मोठ्या मोठ्या बाता करायचं की आपण कुठे नाही जायचं, या समस्येचं समाधान काढू, लढूया समध्यांशी. मग आता काय झालं? बाळा दादा, ही पण एक प्रकारची लढाईच आहे. का आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, मग त्यासाठी आम्हाला आमचं घर का सोडावं लागना? मला समजतंय का या लढाईचं शेवट कधी बी होणार नाही, पण ही लढाई तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत आम्ही आमचा निर्णय मागे घेत नाही. पण असं आम्ही नाही करणार. उलट इथून निघून जाऊ आम्ही.